नमस्कार. अध्याय 16वा, सूत्र 7वं, प्रश्नोत्तरे. आता प्रश्न 3. भाव, विचार, वाणी आणि क्रियेप्रती जागरूक राहणं महत्त्वपूर्ण आहे. परंतु जर मला यांपैकी एकाच विषयी सजग राहायचं असेल तर अधिक आवश्यक काय? कमीत कमी एकाच गोष्टीवर लक्ष द्यायचं असेल तर विचारांविषयी सजग व्हा. विचारातही एकाच गोष्टीवर लक्ष द्यायचं असेल तर गोल्डन रूल यावर लक्ष केंद्रित करा. विचारांना बळी जायचं नसेल तर एक साधा सरळ नियम लक्षात ठेवा. गोल्डन रूल सांगतो, जेव्हा आपल्या चेतनेचा स्तर कमी असेल, आपण दुःखी असाल, तेव्हा आपल्या विचारांवर विश्वास ठेवता कामा नये. तणाव असेल तेव्हा तुमचं मन तुम्हाला काही सांगायचा प्रयत्न करेल. अशा वेळी तुम्हाला गोल्डन रूल अंगीकारायचा आहे. मनाच्या अशा अवस्थेत तुम्ही मनाला सांगायचं, यावेळी मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा नाही, कारण तू आता भरोसा ठेवण्यायोग्य नाहीस. अशा पद्धतीने तुम्ही एक नियम बनवून घ्यायला हवा. त्याशिवाय हा नियम कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कुठल्याही कारणांनी तुम्ही दुःखी असाल आणि मन म्हणेल, असं कर, तसं कर, समोरच्याला दाखवून दे, त्याला चांगलाच धडा शिकव, जगात सगळे बेईमान आहेत. अशा वेळी मनाला सांगा, यावेळी तू विश्वास ठेवण्यालायक नाहीस. या अवस्थेत आधी थोडंसं सत्यश्रवण, पठण, मनन आणि ध्यान केल्यानंतरच मी तुझ्याशी बोलेन. अशा पद्धतीने गोल्डन रूल उपयोगात आणल्यानंतर तुम्हाला दुःख, तणाव, भीतीपूर्ण अवस्थेत सुरक्षिततेची मोठी मदत मिळेल. अन्यथा अशा त्रासदायक परिस्थितीत माणसाला काही सुचत नाही. तो विचारांचा बळी ठरतो आणि चुकीचे निर्णय घेऊन टाकतो. हे एका रूपकाद्वारे समजून घेऊया. जुन्या चित्रपटात किंवा डिस्कवरी चॅनेलवर तुम्ही जंगली लोकांना शिकार करताना बघितलं असेल. एखादा माणूस शहरातून जंगलात जातो आणि बाण, भाले यांसारखी हत्यारं घेऊन काही जंगली लोक त्याच्या मागे लागतात. त्या शहरी माणसाला घेराव घालून ते म्हणतात, चला, हा आपला आजचा स्वादिष्ट नाश्ता. त्या जंगली माणसांना तो माणूस म्हणजे नाश्त्यासारखा भासतो. अशा पद्धतीने माणूस स्वतःच्याच विचारांचा नाश्ता बनून आपल्या सभोवताली विचारांचं जाळं विणायला लागतो. जणू विचार म्हणजे मनाची न्याहारी शिकार बनवतात. जेव्हा तुम्हाला वाटेल विचार तुमचा ताबा घेऊ पाहत आहेत, तेव्हा गोल्डन रूलचा वापर अवश्य करा. स्वतःला सांगा, आता या क्षणी हे मन विश्वास ठेवण्यासाठी अजिबात योग्य नाही. हा अतिशय महत्त्वपूर्ण नियम आहे. यामुळे जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमचं मन भरोसा करण्यायोग्य असतं. ही नवीन समज तुम्हाला मिळेल. कारण आनंदी माणूस दुसऱ्यांना दुःख देऊ शकत नाही. आनंदी माणूस नेहमी आपल्या हृदयाच्या तेजस्थानाच्या सेल्फच्या अगदी जवळ असतो. त्यामुळे ईश्वराच्या सान्निध्यात असल्याने त्यावेळी माणूस खरा आनंद प्राप्त करतो आणि तो विश्वासाला पात्र ठरतो. तुम्ही अशाच माणसाचं ऐकायला हवं जो जगात सर्वाधिक आनंदी आहे, कारण तोच विश्वासाला सगळ्यात जास्त पात्र असतो. त्याच्याद्वारे अशा गोष्टी येतात ज्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. माणसाच्या चेतनेचा स्तर जर कमी असेल तर त्याच्या मनात जे विचार येतील ते त्याला खड्ड्यातच घालतील आणि त्यामुळे त्याची दुर्गतीच होईल. अशा अवस्थेत तुम्ही तुमच्याच विचारांना बळी पडाल. असं कदापि तुमच्याबरोबर होऊ नये. तुमच्या विचारांनी तुम्हाला वश करता कामा नये. यासाठी गोल्डन रूल आत्मसात करायला हवा. जे लोक निजानंदात स्वानुभव प्राप्त केल्यानंतरचा आनंद म्हणजेच खरोखरच आनंदात असतील, तेच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील. म्हणूनच जेव्हा कोणाकडून मार्गदर्शन घ्याल तेव्हा त्यांना विचारा, तुम्ही आनंदी आहात का? आर यू हॅप्पी? समोरचा जर म्हणाला, हो, मी नक्कीच आनंदात आहे, तेव्हाच त्याच्याकडून सल्ला घ्या. त्याला सांगा, मग ठीक आहे, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारून तुमच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतो. अशा प्रकारे गोल्डन रूलमध्ये तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. विचारांबरोबर या नियमाचा देखील व्यवहारात उपयोग केलात तर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून सहाय्य मिळेल, भरपूर मदत मिळेल. तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर जर तुमचं मन वैतागून नकारात्मक विचार करत असेल
तर तुम्ही लगेच गोल्डन रूलचा उपयोग करा. हे म्हणा, आता मी तुझं अजिबात ऐकणार नाही, कारण यावेळी तू निश्चितच विश्वास ठेवण्यायोग्य नाहीस. असा विचार करताच स्वतःच्याच विचारांचा बळी जाण्यापासून बचाव होईल. गोल्डन रूलचा वापर करताना आता माझ्यात सकारात्मक, नकारात्मक आणि सामान्य या प्रकारचे विचार चालू आहेत हे तुम्हाला समजेल. अन्यथा माणूस जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या मनात अशीही काही प्रक्रिया चालू असते हे त्याला ठाऊकच नसतं. मी विचार करतोय हा विचार ज्यावेळी त्याच्या मनात येतो त्यावेळी समजतं, अरेच्चा, मी विचार करत आहे. तर हा एक अमूल्य विचार असून तो गोल्डन रूलमध्ये तुमच्या मनात येईल. ज्यावेळी तुम्ही गोल्डन रूलचा उपयोग कराल त्यावेळी मी जो विचार करत आहे तो योग्य नाही असा विचार तुमच्या मनात येईल. यामुळे तुम्ही लगेच जागरूक, सतर्क व्हाल. मग अशा सजगतेच्या अवस्थेत चुकीचे निर्णय घेतलेच जाणार नाहीत. म्हणून गोल्डन रूलचा उपयोग समजून उमजून करून लवकरात लवकर मौनायामचा लाभ घ्यायला शिका. धन्यवाद.